नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. ठाकरे गटाचे म्हणणे कोर्टानं ऐकून घेतले. पुढील सुनावणीकडे राज्याचे लक्ष. शिवसेना ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता कोर्टानं महत्त्वाचं पाऊल उचलत संबंधित 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वतंत्र गटाला दिलेल्या मान्यतेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर ही कारवाई झाली आहे. या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की अनुसरून नसलेली नोटीस सूचना तिच्याबद्दल आपल्याला कारवाई केली पाहिजे, तिला स्टे दिला पाहिजे. मग माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणाले, आम्ही तेही सांगितलं की कोणत्या आधारावर दिली, बरं कोणी दिली? जॉईंट सेक्रेटरी. पक्ष मर्जर करण्याचा अधिकार जॉईंट सेक्रेटरीला किंवा ॲप्लिकेशन करण्याचा अधिकार जॉईंट सेक्रेटरीला. मग माननीय अध्यक्षांचं काय मत आहे? अध्यक्षांनी कोणत्या आधारावर घेतलं? अशी कुठलंही त्या संदर्भात माहिती नसताना अशा प्रकारचा निर्णय आलेला आहे. आणि म्हणून मग कोर्टाने सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस जारी करतो, 15 दिवसाच्या नोटीसचं उत्तर मागू आणि फायनल हिअरिंग 15 दिवसांत करू. आता संबंधित खासदार न्यायालयात काय उत्तर देतात आणि पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे राज्याचं लक्ष लागलंय.